अभी अभी त्यांना घ्या, डॉक्टर श्रीखंडेंना घे. हे जरा त्यांना प्रस्ताव द्या. मी पहिल्यांदा पत्रकार परिषद सुरू करत असताना सर ऑनर आहे. मी पहिल्यांदा पत्रकार परिषद सुरू करत असताना आधी ओळख करून देतो. माझ्या डावीकडे दिग्गीकर म्हाडाचे उपाध्यक्ष, हे डायरेक्टर टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीखंडे, आणि म्हाडाचे चीफ ऑफिसर, मुंबई म्हाडाचे चीफ ऑफिसर श्रीयुत म्हसे. एक मागच्या आठवड्यात मी आपल्याशी एक माणुसकीच्या नात्याने म्हाडा काय करू इच्छिते याच्यावरती बोललो. मला आठवतं की माझी आई ही कॅन्सरची बळी ठरली. 23 मार्च होळीच्या दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि 26 एप्रिलला तिचं निधन. काही टाइमही मिळाला नाही. काय आठवड्यात म्हणजे मागच्याच आठवड्यात माझी मुलगी त्या रस्त्याने जात येत असतात, तिथे आजारी पडलेले पेशंट्स, त्यांची दुरावस्था बघून तिने मला फोन केला की ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि आपण का नाही करत. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी दिग्गीकर साहेबांना फोन केला सकाळी की साहेब काहीतरी करूया, आणि संध्याकाळपर्यंत म्हाडाचा निर्णय झालेला होता की आपण फ्लॅट्स टाटाला देऊन टाकू. आम्ही 100 फ्लॅट्स टाटा कॅन्सर पासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळीमध्ये देत आहोत. त्याची स्क्वेअर फीट एरिया काय वगैरे असेल ते दिग्गीकर साहेब सांगतील. हे 100 फ्लॅट आम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाडा, कोकण, विदर्भ, गडचिरोली म्हणजे कुठल्याही दुर्गम भागातनं किंवा कुठलाही गरीब माणूस कुठलाही असो त्याच्यासाठी सोय व्हावी म्हणून आम्ही देतो. त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफिअरन्स नको म्हणून ती जबाबदारी आम्ही आमच्यावर घेत नाही. आम्ही ती टाटाला प्रोफेशनली ते ऑपरेट करतील. म्हाडाचा त्यांच्याशी काही संबंध नसेल. फक्त चाव्या दिल्यानंतर संपूर्ण जबाबदारी टाटाची असेल. हे माझ्या अंदाजाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा म्हाडाचा हा मानवी माणुसकीच्या नात्याने घेतलेला निर्णय आहे. आणि त्या गरिबांचे आशीर्वाद मिळावेत. ती जी लोक त्या ब्रिज खाली झोपतात किंवा टाटा कॅन्सरच्या गेटच्या बाहेर झोपतात त्यांना कुठेतरी एक हक्काचं राहण्याचं ठिकाण मिळावं आणि तो पेशंट बरा होऊन घरी जावा, एवढीच त्यामागची प्रामाणिक इच्छा आहे. मला वाटतं त्याच्या संदर्भात काय सायझेस काय आपण बोलत काय टाटा कॅन्सरची काय मुख्यतः टाटा हॉस्पिटलमध्ये एकूण 39% रुग्ण महाराष्ट्रातून आणि मुंबईतून येतात, पण 61% रुग्ण देशभरातून येतात. दरवर्षी बरं बोलतो शांतरा म्हणजे तुम्ही नाही बोललात तर मी बोलू शकतो. तर 39% रुग्ण महाराष्ट्रातून आणि मुंबईतून येतात, पण 61% रुग्ण पूर्ण देशभरातून येतात. टाटामध्ये दरवर्षी आपल्याकडे साधारण 80,000 रुग्ण येतात. गेल्या वर्षी करोनाचं पॅन्डेमिक असताना सुद्धा एकत्र आम्ही 62,000 नवीन कॅन्सर रुग्णांना ट्रीटमेंट दिली आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क ठेवला. आणि आता तो आकडा परत आधी पॅन्डेमिकच्या आधी जसा नंबर असायचा तसा वाढतच चाललाय. आता सांगायचं ही महत्वाची गोष्ट का आजची जी आपल्याला आता साहेबांनी सांगितली की दररोज आम्हाला साधारण 300 रुग्णांची विनंती असते की आम्हाला कुठेतरी राहायची सोय करा. गेले अनेक वर्षापासून आमच्याकडे बांद्रा बोर्जिस म्हणून एक हॉस्पिस आहे जिथे आम्ही साधारण 160 रुग्णांची मदत करू शकतो.
आणि त्याच्या पलीकडे सेंट जूड्स म्हणून आहे, तिथे वडाळ्याला आम्ही 160 मुलांची, ज्यांना कॅन्सर असतो, लहान मुलांना कॅन्सर असतो, त्यांच्यासाठी पण आम्ही मदत करू शकतो. एवढं करूनही आम्हाला जवळजवळ रोजचे 300 रिक्वेस्ट असतात आणि त्यातले 60% रुग्णांना आम्हाला इच्छा जरी असली तरी आम्ही त्यांना मदत करू शकत नाही. ज्यांना कल्पना नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतो की 60% रुग्ण टाटामध्ये आम्ही डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी खाली येतो आणि 60% रुग्णांना पूर्णपणे सबसिडाइज किंवा फ्री ट्रीटमेंट मिळते आणि 40% रुग्णांना प्रायव्हेट ट्रीटमेंट मिळते. ही जे 60% रुग्ण आहेत त्यातले 300 लोकांची रोजची रिक्वेस्ट असते. अशा या बॅकग्राऊंडवर जर का आम्हाला अशा प्रकारची संधी जी आम्हाला दिलेली आहे की थँक्स टू म्हाडा आणि थँक्स टू जितेंद्र आव्हाड साहेब, की आम्हाला जर का एवढी जागा मिळणार असेल तर आम्ही जवळजवळ 1000 पेशंट्सना मदत करू शकतो ऍट वन पॉइंट इन टाइम. कारण साधारण मला त्या स्क्वेअर फूट एरिया किती आहे त्याची मला कल्पना आहे, पण त्याचे डिटेल्स मात्र तुम्हाला या दोघांकडून मिळतील म्हणून मी त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि त्याने मदत एवढीच होईल की अशी संस्था आहे, या संस्थेचं नाव फक्त मी भारतात आहे किंवा मी तिकडे डेप्युटी डिरेक्टर आहे म्हणून बोलत नाही. मी जगभर फिरतो आणि एवढी अप्रतिम जागा नाहीये आणि त्या जागेला आपण जितकी मदत करू ते चांगलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढी चांगली मदत येणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आम्ही त्यासाठी आभारी आहोत. सर, हिंदी में बोला. आपको सभी को मालूम है, आप लोग टाटा हॉस्पिटल जिस जगह पे हैं वहां से घूमने फिरने वाले लोग हैं. ऐसा देखा जाता है कि बहुत बार पेशेंट्स, उनके रिश्तेदार कहीं कोने पे, कहीं रास्ते पे, कहीं फुटपाथ पे सोए हुए नजर आते हैं रात को, दिन में. और फिर होता क्या है कि अपने ही आंख में आंसू आ जाते हैं कि हम इतने बड़े बंबई में उनको कुछ मदद भी नहीं कर सकते. हम तीनों ने मिलकर ये बात सोची पिछले हफ्ते में और हमने ये निर्णय लिया कि मानवीय दृष्टिकोण से, मानवता के आधारित हम, हमारे पास जो मकान है वो हम आज 100, लेकिन आने वाले दिनों में बढ़ा करके उसको 200 करने वाले ये मकान हम टाटा कैंसर के हाथ में देंगे. इसमें म्हाडा का, उसके आज के बाद म्हाडा का उसमें कोई संबंध नहीं रहा. इसकी वजह यह है कि इसमें पॉलिटिकल इंटरफियरेंस आ जाएगा, हमें वो नहीं चाहिए. जो जिसको सही में जरूरत है उस आदमी को ही वो मिलना चाहिए. इसके लिए हमने ये फ्लैट्स आज टाटा को देने का निर्णय लिया और ये पूरी प्रक्रिया सिर्फ 7 दिन में हुई है. इसका मुझे गर्व है. याचा देखरेख जी असेल पुढची, ते आता सगळं टाटा. म्हाडाच्या पुढे काहीच याच्यावर म्हाडाने आपलीच, म्हणजे आता याची सगळ्यांची किंमत काढली तर 100 कोटीच्या घरात जाते. आमचं फक्त काम होतं मानवी दृष्टिकोनातनं ही योजना द्यायची, ही चाव्या देऊन टाकायच्या. त्याच्यानंतर टाटाने पुढचे 50-100 जे काही वर्ष ते राहील ते त्यांनी सांभाळावं. इथे कुठेही आमचा नामोल्लेख नसावा. नावासाठी केलेलं नाही तर माणुसकीच्या नात्याने कॉन्ट्रॅक्ट असं पोलिसवर दिलंय की पेशंट्स असतील की पेशंटचे नातेवाईक राहणार. देर विल बी अग्रीमेंट बिटवीन टाटा अँड म्हाडा. दे हॅव ऑलरेडी फॉर्म्युलेटेड इट. पण हे मालकी हक्क, भाडं बिडं हे सगळं टाटा. पण ही जबाबदारी एकदा आमच्या लिगल सेलनी सगळं क्लिअर केल्यावर, एकदा सगळे क्लिअर डॉक्युमेंट्स आल्यावर जबाबदारी पूर्णपणे आमची राहील. ते आम्ही सांभाळू आणि आम्ही तिकडे कुठल्या पेशंट्सना मदत करतो. अनेक कर्करोग असे असतात ज्या कर्करोगांसाठी पेशंट्सना मुंबईतच राहावं लागतं. आम्ही एकीकडे भरपूर देशभर बाकी सगळीकडे पण प्रयत्न करतोय. वाराणसीमध्ये केलंय, वायझॅगमध्ये केलंय, गुवाहाटीमध्ये केलंय. पण तरी काही कर्करोग आणि मुख्यतः लहान मुलांचे कर्करोग असे असतात की 2-2, 3-3, 4-4, 6-6 महिने रुग्णांना मुंबईत राहावं लागतं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आई वडिलांना. त्यांना राहायला जरी खूप लोकांनी मदत केली तरी ती मदत कमीच आहे. म्हणून जर का आम्ही अशा प्रकारच्या जागा जर आम्ही त्यांच्यासाठी वापरू शकलो, दोज हू रिक्वायर फ्री ट्रीटमेंट अँड सबसिडाइज ट्रीटमेंट, द पुअर पेशंट्स, त्यांच्यासाठी हा वापर केला जातो. कोणत्या परिसरामध्ये हाजी कासम चाळ पण आहे का? करी रोड स्टेशनच्या बाजूला आणि टाटा कॅन्सर पासून चालत 5 मिनिटाच्या अंतर. तो आपण जेव्हा पूल घेतो तेव्हा पूल वरून जाताना बाजूला आपल्याला वन दिसतं, त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे. बेसिकली
you're planning to avoid the stay under the flyover of all these. As far as possible, yes. That's This the is not only desire. stay under the flyover. This is a humanitarian approach. People don't only stay and sleep under the flyover. They sleep wherever they get a place. And it is unfortunate. पण It is आता truly जे unfortunate. पेशंट्स येतात त्या सगळ्यांसाठी पुरेशी ठरेल आता ही व्यवस्था. सॉरी, आता जे रुग्ण येत आहेत त्या सगळ्यांसाठी ही व्यवस्था पुरेशी ठरेल. माझं मत असं आहे की आधीपेक्षा तरी नक्कीच खूप फरक पडेल. आपल्या देशाची लोकसंख्या एवढी बघताना आणि एवढे प्रॉब्लेम्स बघताना याचं उत्तर मला वाटत नाही तुमच्याकडे आहे किंवा माझ्याकडे आहे. पण निदान हा एक मोठं पाऊल पुढे टाकलं जाईल, मोठा प्रयत्न केला जाईल. जसं आपण म्हणतो, इट इज बेटर टू लाईट अ कॅन्डल देन कर्स डार्कनेस. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. महाराष्ट्रातल्या पेशंटला प्राधान्य राहणार असं काय असणार? आम्ही डॉक्टर्स आहोत आणि आम्हाला मी शस्त्रक्रिया करणारा सर्जन आहे. मी पोट उघडल्यानंतर मला आतमध्ये कळत नाही की महाराष्ट्रातला आहे का महाराष्ट्रातल्या बाहेरचा आहे का कुठला आहे. हे पॉलिसी डिसिजन टाटा नंतर घेऊ शकेल. महत्वाचं काय, ज्याला गरज आहे, ज्याला जास्ती थांबायची गरज आहे, ज्यांना आपण मुंबईच्या बाहेर ट्रीटमेंट सहजरित्या देऊ शकत नाही, त्यांना आम्ही नक्कीच इथे मुंबईत मदत करू. आम्ही कधीच मतभेद करत नाही कुठल्याही. पण कसं असणार, Charges that they will- एक परिवाराला एक रूम असणार आहे की एका रूम मध्ये 2-3 आता हे सगळे डिसिजन्स आम्ही घेऊ. दॅट डिपेंड्स ऑन किती जणांची काय गरज आहे. दॅट वी कॅन क्लासिफाय अँड सेग्रिगेट. काही काही जणांना फ्लॅट्स देता येतील की जिथे आई वडील आणि मूल आहेत, 2 मुलं आहेत, अमुक तमुक. पण कधी कधी पेशंट एकटे असतात किंवा फक्त त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी असते, तेव्हा आम्ही त्यांना काही काही जणांना कोणाचा तरी भाऊ असतो, त्यांना आम्ही शेअर पण करायला सांगू शकतो. मग नाहीतर वापर कसा करणार. गरज एवढी आहे. एक फ्लॅट किती मोठा आहे? काय स्क्वेअर फीटचा आहे? 300. आमचे 100 फ्लॅट तयार आहेत. आता हे तिघं मिळून हँडओव्हर, शेकिंग हँड्स कधी करायचे, हे तिघं आज याच्यानंतर बसतील, ठरवतील आणि देऊन टाकू. 360 स्क्वेअर फूटचा एक फ्लॅट आहे. 360 स्क्वेअर फूटचा 1 BHK फ्लॅट. पहिली चावी देण्याचा कार्यक्रम जमलं तर आम्ही कॅन्सरशी लढत देणाऱ्या पवार साहेबांच्या कॅन्सर हॉस्पिटलला देऊ. आणि या पूर्ण योजनेच्या मागे मुख्यमंत्र्यांचं मोठं योगदान आहे. दुसरे राजकीय साहेब, राजकीय प्रश्न तुम्ही जे आता तुमचं एक ट्विट आहे राजेश यड्रावकर यांच्या संदर्भात. एक मिनिट. जाऊ दे ना रे. त्यांना जाऊ द्या, फक्त त्यांना जाण्यासाठी पुढे आले. उनको जाने दो. साइड में. पहिला मराठी नंतर हिंदी. हाँ, पहिला हिंदी. all languages. चला सुरू करा, चला सुरू करा. आहे की ज्यामध्ये आपण अश्विनी शुक्ला यांनी दबाव टाकला होता राजेश यांना त्यासाठी. यामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत का? मी स्वतः माननीय यड्रावकरांशी बोललो. त्यांनी मला सत्य परिस्थिती समजून सांगितली. त्यांच्या मागावरती एक ACP लेवलचा अधिकारी, DYSP ज्याला तिथे म्हणतात ग्रामीण भागात, तो ठेवण्यात आला होता. रश्मी शुक्ला मॅडमनी, आमच्या भगिनींनी त्यांना फोन करून मेरे साथ चाय पिओगे तो क्या नमक हलाली नमक हरामी हो जाएगी या शब्दात त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. त्यांना पैशाची ऑफर देण्यात आली. आणि हे रश्मी शुक्लांनी का केलं याची माहिती मला नाही. पण त्याचा संबंध कुठे येतो तर रश्मी शुक्लांचा फोन की तुम्ही महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊ नका, आणि त्याच्यानंतर त्यांनी केलेलं फोन टॅपिंग, आणि त्याच्यानंतर तो अहवाल आणि आजचा गदारोळ, हा याचा सिक्वेन्स घेतला तर रश्मी शुक्ला कोणासाठी काम करत होत्या हे महाराष्ट्राला वेगळं सांगायला नको. नाही, पण हे एवढे दिवस का लागले हे सगळं उघड व्हायला? हे जेव्हा म्हणजे आता जवळजवळ वर्ष 1.25 वर्ष झालं. असं आहे की काही म्हणजे ही सरकारकडनं आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत
ही दाखवण्याची चूक झाली. हिंदी जे शिवाजी महाराजांचं होतं की चूक घडल्यास माफी नाही, तात्काळ शिरच्छेद, ही शिकवण महाराष्ट्रातलं हे सरकार थोडंसं माणुसकीच्या नात्याने विसरलं होतं. आता सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्य सचिव, उपमुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्यानंतर की माझी चुकी झाली, मला माफ करा, एक आणि त्याच्यात माझे पती नुकतेच वारले आहे, कुठल्याही माणसाला थोडा तरी हृदय असेल तर त्याला पाजर फुटतोच. ह्याचा हा कटाचा भाग आहे हे लक्षातच आलं नाही. यासोबतच काही आमदारांना पण काही फोन केले होते. आणखी काही आमदारांना राजभवनावरती ज्यावेळेस शपथविधीचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस देखील फोन आले होते. आता हळूहळू खूप बाहेर येईल. असं आहे की आतापर्यंत हे कोणी बोलायला तयार नव्हतं, आता बोलते. आता कालपासनं जे अधिकारी ज्यांचं पोस्टिंगच नाही झालं, चौबेस आहे, हे जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर होते, सर्वात मोठी पोझिशन, ते पैसे देऊन आपली पोस्टिंग बघतील काय? बिश्नोई कमिशनर पिंपरी चिंचवड ते आपली पोस्टिंग मागतील काय? आणि ते पण असल्या थिल्लर माणसांकडनं. म्हणजे कमिशनर, जॉईंट कमिशनर लॉ अँड ऑर्डर, त्याचे संबंध डायरेक्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांबरोबर असतात. तो कोणतरी काय नवाज मणियार आणि कोणतरी इंगोले यांच्याबरोबर बोलले काय? म्हणजे ह्यांनीच माणसं प्लॅन करायची, ह्यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, ह्यांनीच ते टेप करायचं आणि ह्यांनीच त्याचा वापर बाजारात करायचा. आणि मी शिरोळच्या आमदाराचं ट्विट ह्याच्यासाठी केलं की मला रश्मी शुक्ला या बीजेपीच्या एजंट म्हणून काम करत होता हे पुराव्याशी सिद्ध करायचं. टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा जगात दुसरीकडे नाही. काल जी अमेरिकेचं सरकार रिचर्ड निक्सन त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं. हेगडेंचं सरकार त्याच्यामुळे कोसळलं होतं आणि बदनाम झालं होतं. ही मानवी विकृती आहे की तुम्हाला कोणाचं तरी संभाषण गैरमार्गानं ऐकावंसं वाटतं. याचे पुरावे आपण सरकारकडे सादर करणार का? या संदर्भात रीतसर तक्रार होणार का? त्यांना कोर्टात खेचणार का? काय कायदेशीर कारवाई का? आज लगेच मी तुम्हाला हे सगळं सांगतो. म्हणजे आमच्याकडे काहीतरी थोडा तोफगोळा राहू द्या. पण या सगळ्या प्रश्नावरती राष्ट्रपती राजवट लावावी या राज्यामध्ये अशी एक भूमिका किंवा असं आजपासून आम्ही मंत्रिमंडळ स्थापन केल्यापासून त्याच्या 36व्या तासाला राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार, हे सरकार पडणार, त्याचं असं अल्टरनेट जयघोष चालू. आपला म्हणजे आपली गर्दी आपल्याजवळ असावी त्याच्यासाठी जर प्रयत्न केले कोणी तर ते गैर आहे असं वाटतं कामाचं. काल जी वर्षावर बैठक झाली त्या बैठकीत या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. गुप्त बैठकीच्या चर्चा थोडी टीव्हीवर सांगितली. हिंदी कॅबिनेट नंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक स्वरूपात पाहायला मिळत आहेत. ट्विटवर ट्विट करतायत. देवेंद्र फडणवीस यांना उघडं केलं पाहिजे अशा प्रकारची भाषा काल कॅबिनेटमध्ये झाली. त्याची सुरुवात आजपासून झाली. मला नाही वाटत की कोणी अशी भाषा बोलली की देवेंद्र फडणवीस यांना उघडं केलं. ती काही व्यक्तिगत लढाई नाही. त्याच्यामुळे उगाच कॅबिनेटमध्ये न झालेल्या गोष्टी जनतेपर्यंत जाणं हेही चुकीचं आहे. मात्र कॅबिनेटमध्ये टॅपिंग बाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कारण का उद्या माझा फोन टॅप झाला, मी माझ्या बायकोशी बोलतोय काय, मी माझ्या इतर कोणाशी काही बोलत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले राईट टू प्रायव्हसी हा संविधानिक अधिकार तुम्ही काढूनच घेतला. आणि पुण्यात तो मणियार तिची लायकी आहे का फोन टॅप करायची? फोन टॅप करायला 5 फंडामेंटल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेत नियम आणि सरकारने पण. म्हणजे तुम्ही खोटं सांगून फोन टॅपिंगची परमिशन घेता, खोटे नंबरवरती टॅपिंग करता, सगळंच खोटं रचता आणि सरकारला बदनाम करता. हाती जाणार हा गुन्हा आहे का? असं आहे की ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट प्रमाणे हे सगळे गुन्हे आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक कृती ही गुन्ह्यात बसते. ती फाईल अभिजित फाईल दिली
हे 2 मिनिट रुकना. हे सगळ्या गोष्टी तुम्ही आता मांडताय. हे प्रकरण पाहिलं तर साधारणतः 6 महिन्याच्या आधी बरोबर किंवा सरकार याच्या सांगितलं सांगताय. पण मला प्रश्न होता ना, तर मुळात तुम्हाला जर हे माहित होतं की हे सगळे प्रकार, कारण की त्यांनी सांगतायत की ते सीएमला रिपोर्ट दिलाय, सीएसला रिपोर्ट दिलाय, एसीएस होमला रिपोर्ट दिले होते, तर मग त्यावेळेस कारवाई का केली नाही? आज रश्मी शुक्ला किंवा हे राजकीय वातावरण सरकारच्या विरोधात होतंय म्हणून ही बचावात्मक भूमिका घेताय का? असं आहे की मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणाने सांगतो की आमच्या सरकारने हा कटाचा भाग असू शकतो. याच्यात मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. त्यांनी पाया पडत असं सांगितलं की मेरा लेटर वापस दे दो, मैं माफी मागते. नशीब सरकारने ते पत्र परत नाही केलं आणि हा कटाचा नंतरचा भाग असेल हे सह्याची सरकारला कल्पनाच नव्हती. त्यांनी लेखी पत्र दिलं ते परत सर, कोणी माफी मागितली आणि कोणी पाय पडलं? प्लीज सविस्तर नाव घेऊन. रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली. कोणाच्या पाय पडले? आता मी पाया कोणाचे पडले हे महाराष्ट्राला त्याची काही कळण्याची गरज नाही. पण त्यांनी रडत रडत जे काही सांगितलं ते महाराष्ट्राला मी कालच सांगितलं. त्यांनी परत मागितलं. तेव्हाच अशा पद्धतीने कारवाई झाली असती, कारण की हे कुठेतरी शिस्तभंगाचा प्रकार होता. अशा पद्धतीने हे प्रकरण असं आहे की शेवटी एखादी रिटायरमेंटकडे झुकलेली स्त्री, तिच्या हातनं चूक झाली, आपण तिला माफ करावं असं सरकारमधल्या मंत्र्यांना वाटणं ही माणुसकी दाखवणारी गोष्ट की लगेच तिचं कारवाई करून शिरच्छेद करणं हे काही योग्य नाही. पण ह्या सगळ्या आणखी किती अधिकारी आहेत? पण ते लेखी पत्र तुम्ही आता सगळं तुम्हाला कळलं. पण सगळी आता तुम्हाला सगळं कळलं. आता हे तुम्हाला मी वाचून दाखवतो की हा गुन्हा कसा घडतो. भारतीय दंड कलम 167 नुकसान पोहोचवण्याकरता लोकसेवकांचे चुकीचे दस्तऐवज तयार करणे. भारतीय दंड म्हणजे कलम 469 लौकिकाला बाधा आणण्यासाठी बनावटीकरण, म्हणजे ज्याच्यात हे त्याचं पत्र मोडतं. कलम 166 कोणत्याही व्यक्तीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे, लोकसेवकाने कायद्यातील तरतुदींचे पालन न करणे. कलम 500 अब्रू नुकसानीची शिक्षा. 176 लोकसेवकाला कायद्याने माहिती देण्यास बांधलेले असताना ती देण्याचे टाळणे, खोटी माहिती पुरवणे. 177 लोकसेवकाला खोटी माहिती देणे त्या उद्देशाने की आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसानकारक होईल. कलम 182. 417 ठरवून ठकवणूक करण्याबद्दल आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट. इफ एनी पर्सन ऑफ एनी पर्पज फॉर एनी पर्पज प्रिजुडिशियल टू द सेफ्टी ऑफ द स्टेट, if anyone has in his possession any official document or secret official record willfully fails to restore it to authority by whom it was issued shall be guilty of an offence under this section. पण हा राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो आणि सरकारच्या दृष्टीने काही राजद्रोहाचा गुन्हा व्हायचा की नाही, सेडिशन आहे की नाही ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. मला फक्त हे व्हायोलेशन ऑफ इंडियन टेलिग्राफिक रूल्स आहेत. काही रूल म्हणजे जगात भारतामध्ये टॅपिंग आणि ह्याच्यासाठी काही तत्व निर्माण केले. जेव्हापासून सरकार स्थापन झालं त्याच्या आधीपासून मी तर कायमच आरोप केले फोन टॅपिंग होत आहे. मी स्वतः हॉटेल रेनेसान्स मध्ये 2 एसबीच्या अधिकाऱ्यांना स्वतः पकडले होते, 2 इन्स्पेक्टर्सना, आणि तेही दारूच्या नशेत होते. हे सगळं मी केली गोष्ट आहे. पण एक टेक्निकल बाब आहे, ते आता सेंट्रल डेप्युटेशन मध्ये आहे, तर हाऊ कॅन यू ऍक्ट त्या सेंट्रल डेप्युटेशन मध्ये काय त्या युएनओ मध्ये त्याच्याशी मला काय करायचं. त्यांनी जे काय केलंय ते मी तुम्हाला सांगतो. त्या डेप्युटेशन वरती हाऊ वुड यू ऍक्ट अगेन्स्ट हर इज द Would it be possible to act against her because she is on? I am not in a position to tell you what action will be taken.
I am only telling you the misdeeds which she has done. और सर हे काम झालं की एसीएस होमने सीताराम कुलकर्णी आताचे सीएस आहेत त्यांनी असं म्हटलं की याच्या प्रकारचं परमिशन आपण दिलेलं नव्हतं. तर आता जे सीएस आहेत त्यावेळेची एसीएस त्यांच्याकडे काही अहवाल आपण ऑफिशियल मागतो. आता ते सगळं होईल ना. मी जे बोलतोय त्याच्याशी याचा काही संबंध नाही. सगळं तिथनं वरनं येईलच आता खाली. सरकार अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडते अशी रश्मी शुक्लांनी माफी कोणाकडे मागितली होती? मुख्यमंत्री, एसीएस होम, सीएस आणि गृहमंत्री. होय, मी हे मान्य करतो की काही अधिकाऱ्यांना ओळखण्यात सरकार थोडंसं कमी पडेल. हा आरोप मीच केलेला नाही, तर कॅबिनेट मधल्या बहुतेक लोकांनी केले. आपने ट्वीट किया है, फोन के लिए आपने ट्वीट किया है, आपने आरोप लगाया कि उन्होंने येड्रावकर साहब इनको दबाव बनाने की कोशिश की. क्या आपका कहना है? मेरी जानकारी ये थी कि येड्रावकर ही नहीं, बहुत सारे आमदारों को ये इनका प्रयास था कि वो हमारे महाराष्ट्र विकास आघाड़ी में न आए और हमारे खिलाफ चले जाए. इसमें से एक जो येड्रावकर साहब है, राजेंद्र येड्रावकर, उनको खुद को टेलीफोन करके बीजेपी में आने के लिए उन्होंने कहा. संजय पाटिल नाम का एक अधिकारी उनके पीछे लगाया, जो लगातार उनके पीछे लगा हुआ था. उनको फोन किया और कहा कि मेरे साथ चाय पीना कोई नमक हलाली, नमक हरामी होगी. ये किसी अधिकारी का काम नहीं है ना. ये किसी संगठन से जुड़े हुए काम करना, ये आपको जो प्रतिज्ञा दी जाती है जब आईपीएस बनते हो, उसका ही शर्त भंग है ना. आपके ऊपर कुछ जिम्मेदारी है. यू आर लॉयल टू अ गवर्नमेंट, यू आर नॉट लॉयल टू अ इंडिविजुअल. दैट इज व्हाट इज टॉट इन योर आईपीएस एकेडमी ना. उसका पूरा खत्म कर देना, इसका क्या कहा जाता है. मैं ये क्यों बता रहा कि अब जो पत्र और उसके बाद जो यहां बवाल मचा हुआ है, ये सीधा संबंध दिखता है कि उन्होंने तब की हुई क्रिया, उसके बाद वो पत्र, उसके बाद का फोन टैपिंग और आज का जो धमाका यहां पे बज रहा है, तो ये सब एक कूटनीति का भाग था जिसका ब्रेन एसआईटी में बैठा था. और सब लेकिन येड्रावकर की जहां तक बात है, उन्होंने ये बात जब जिस वक्त का यहाँ पर जिक्र हो रहा है, उन्होंने उसी वक्त इस बात को निर्देशित किया था. उस वक्त के महाविकास आघाड़ी के नेता मुख्यमंत्री नहीं बने थे, उद्धव ठाकरे, उनको भी बताया था. पवार साहब से भी उन्होंने उनको इस बात से अवगत कराया था. मुझे रश्मि शुक्ला फोन करके धमका रही. उस वक्त सरकार आने के बाद में तुरंत अगर कार्रवाई की जाती तो हम बड़े दिल वाले हैं, समझा करो. रश्मि शुक्ला ने पेपर वापस लिया था और पेपर वापस लिया था ऐसा मैंने नहीं कहा. उन्होंने ये कहा था कि मुझे वापस लौटा दो, मैं माफी मांगती हूँ. किससे माफी मांगी थी? उन्होंने मुख्यमंत्री से कहा था, उन्होंने सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी और स्वयं अनिल देशमुख गृह मंत्री जी से भी कहा था, और वो अजित दादा पवार जी को भी मिली. क्या सरकार आपकी फेल हो गई है अधिकारियों को जांचने? फेल नहीं हुई, सरकार बराबर काम कर रही है. लेकिन कुछ अधिकारियों के दिमाग में जो हम सरकार बना सकते हैं, सरकार गिरा सकते हैं, ये जो नासमझी घुसी हुई है, ये दिख रहा है. So for the last 2 days, we have been hearing that the tappings were illegal in nature. What kind of offence can be made out with respect to this? There are multiple number of offences, but the most important offence is Official Secret Act. There are various criminal procedures which can be taken in consideration while acting against the individual who has done it. But the main important is Official Secret Act. There is something called limitations. You cannot hand over any document to anybody and make it public. There are certain limitations to it.
You are in service of the government. You are not in service of an individual. Governments come and go every 5 years. That is what political democracy means. But if you are within that 5 years, if you are with that government, that doesn't mean that you continue to be with that individual till your death. No. You are expected till your retirement that you are loyal to the chair, not who sits on the chair. In her case, she was more loyal to the person who sat in the chair and not to the chair. So is there clarity in कल government आपने that it's not कल रात को आपने feasible? ट्वीट किया था, Is जब there जब clarity मीटिंग in हुई थी government उसके that बाद it's आपने ट्वीट illegal? किया था। उस ट्वीट में आपने कहा कि कई सारे अधिकारी है, पुलिस अधिकारी जो उनके खिलाफ, मैंने बताया ना कि जैसे चौबे जी, वो यहाँ पे ज्वाइंट कमिश्नर लॉ एंड ऑर्डर पद पे थे, जो पद के ऊपर जाने के लिए हर आईपीएस अधिकारी तड़पता है। वो क्यों अपनी बदली मांगेगा, वो भी पैसे देके? और चौबे साहब पैसे देंगे आपको लगता है किसी को? वो इतना भ्रष्ट अधिकारी है क्या? उसके मुंह पे देखो, उसकी हलचल देखो, उनका काम देखो, वो किसी के बीच में नहीं आते। बिश्नोई वो कहाँ अधिकारी थे? सीपी थे पिंपरी चिंचवड में। वो पैसे देके अपनी बदली मांग लेंगे। जो हमारे पास नहीं आए, जो हमारे गुट में नहीं है, उनकी जिंदगी खत्म कर डालो, इस इरादे से अगर ये किया होगा तो मुझे नहीं पता। Sir, BJP is saying that the reason that you are saying all these things against Rashmi Shukla is indicative of the fact that you are not denying the contents of her report. You are only questioning that it came out. Now we are not denying the contents of the report. She has misleaded, misrepresented and misguided the government. We have accepted her report, which is a proof of her intentions. We don't say, we are not denying. We are accepting it. We are not into a denial mode. When she writes that Ashok Dubey had given money to somebody for this posting, Ashok Dubey is now SP in Raigad. Bipin Singh, she says that he wanted to go there and that's why he was talking to somebody. Bipin Singh is CP Navi Mumbai. So whatever she has written, and just imagine, मुझे उसको एक साइकेट्रिक बीमारी का भी नाम आया है, पैरानोया, sign of mental illness of distrust. In her report, in her letter, you will find the facts that whatever she has written has not an inch authentic or truthful to be trusted. महादेव इंगोले, मनेर, उनके साथ बात करके बदली होती है क्या? और कोई किसी से बात करता है, उसका संदर्भ राजनीति से कब होने लगा है? और इसीलिए हम दावा करते हैं कि ये सब चीजों का इस्तेमाल करके उन्होंने मंत्रियों के फोन टैप करके रखे हैं, जो इस कूटनीति का दूसरा चैप्टर है, जिसकी महाराष्ट्र को मैं अभी से ही जानकारी देता हूं कि अगर ये टैपिंग बाहर आया तो ये समझ लो कि ये रश्मि शुक्ला ने की हुई जो प्लानिंग है उसके मुताबिक चल रहा है। अधिकारी डिफॉर्मेशन करने वाले, पत्र देने वाले की ऐसा मेरे कानों पे आया है कि कुछ अधिकारी बहुत संतप्त है कि पूरा फोर्स बदनाम हो गया। ये पूरा पुलिस फोर्स बदनाम करने का काम उन्होंने किया। उनकी नीयत पे, उनकी नीतिमत्ता पे शक जाहिर हुआ है और ये किसी को भी सहन नहीं होगा। क्यों सहन करेगा आदमी? कि अगर किसी ऑफिसर की बेटी जाके पूछती है कि क्या पापा आपने पैसे देके पोस्टिंग दी है, तो उसको कितना बुरा लगेगा। जब वो समाज में आता है तो उसको लोग पूछेंगे, अरे साहब क्या पैसे तो ना लेगा, उसको कितना बुरा लगेगा। तो आपने बिना सोच समझ के, नहीं मैं बिना नहीं बोलता हूं, सोच समझ के ये साजिश की है और पूरे दल में एक संभ्रमता, अस्वस्थता निर्माण कर क्या जो नंबर ट्रैकिंग पर डाले गए उसकी जगह दूसरी परमिशंस ली गई थी और उसकी जगह दूसरी, ऐसा है जो वजह थी, जो परमिशंस थी, ये सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। ये एक्शन को लेकर क्या बैठक में तय हुआ मुख्यमंत्री के साथ? अब एक्शन मुख्यमंत्री पवार साहब, अजित दादा पवार, जयंत पाटिल, अजित, ये सब मिलके लेंगे, मुझे उससे कोई लेना देना।
जो सत्य महाराष्ट्र के सामने आना चाहिए था। उंगलियां हमारे पे भी ऊपर उठ रही थी कि कैसे सरकार, इसकी सत्यता क्या है, ये बताने के लिए मैं खुद ही टीवी के सामने आया। मुझे कभी कोई किसी ने बताया नहीं। और महाराष्ट्र की को यह जानकारी देना जरूरतमंद था कि ये सब एक कट का भाग है, साजिश है, और वो साजिश खोल देना ये मेरा काम है। और कितने अधिकारी हो सकते हैं इस तरीके की साजिश में महाराष्ट्र सरकार को बदनाम? अब देखो, पहला एक जिसके ऊपर अंगार लगा के पटाखे फूट सकते हैं वो तो मिल गया ना। अभी देखो पटाखे कैसे फुटेंगे। आवाज साहेब, एक मगाशी तुम्ही टाटाच्या संदर्भात उल्लेख केला, बीएमसीने काही म्हाडाच्या फ्लॅट जे आहेत क्वारंटाईनसाठी घेतले होते ते कुठेतरी दिले जात नाहीये, ताबा मिळत नाही आणि त्याच्या किमती सुद्धा वाढणार दिसत आहेत, त्याबद्दल काही किंमत कुठेही वाढणार नाही। बाकी या बाबतीत मला काही माहित नाही, माहिती घेऊन आपल्याला मागील सरकारने पेगासस तंत्रज्ञानाचा काही कमिटमेंट दिली आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की या सरकारने याचा पेगासस बद्दल सिरियस व्हावं आणि पेगासस तंत्रज्ञानाने जे काही फोन टॅपिंग झाले होते त्याच्याबद्दलची माहिती गोळा करायला सुरुवात करावी आणि त्याच्यातनं सत्य खूप प्रमाणात बाहेर पडेल। कारण का पेगासस हे 3-4 यंत्रणांनीच घेतल्या होतं आणि त्याचा वापर कसा झाला असेल, कोणी केला असेल, कसा केला असेल, काय झालं की ह्याबद्दल बोलत असताना कोरोना सुरुवात झाली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं। आवाज साहेब, इस्रायलला काही अधिकारी गेले होते, कारण की आता जवळपास 1.5 वर्ष होत आलंय आणि तेच अधिकारी अजूनही प्रशासनात आहे, त्यामुळे इस्रायलला गेले होते असं काही अशी माहिती माझ्याकडेही आहे असं मला अनेक लोकांनी सांगितलं। ते कुठली परवानगी घेऊन गेले होते, ते कुठल्या कामासाठी गेले होते, ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत। इस्रायलला जाणारा माणूस हा साधारण इथल्या ड्रिप इरिगेशनसाठी जातो, इथली शेती बघायला जातो, यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे। एका छोट्या देशामध्ये, छोट्या लँड बँकमध्ये किती उत्पादन ते घेतात आणि त्या पाण्याचा वापर शेतीसाठी किती योग्य रीतीने करतात याबाबत इस्रायल जगात प्रसिद्ध आहे। त्यासाठी न जाता जर टॅपिंगच्या अभ्यासासाठी गेले असते तर त्याचा शोध घ्यायला हवा। रश्मी शुक्लांना काही मोठी कमिटमेंट आहे का? आपले बीजेपी मध्ये जास्त मित्र आहेत। चला, जय महाराज, जय महाराष्ट्र, जय भीम।